नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण कच्च्या कैरीपासून शरीराला थंडावा देणारी, पोटाला गारवा देणारी कढी बनवणार आहोत। म्हणजेच आपण कैरीचं सार बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे, अगदी झटपट तयार होते। तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीची कढी एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल, तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कढी बनवण्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली होती। कैरी थोडीशी मी पिकलेली घेतली आहे, यामुळे कढीला छान चव येते। आता सगळ्यात अगोदर कैरीचं आपल्याला वरचं साल काढून टाकायचं आहे व अशा पद्धतीच्या आपल्याला फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। फोडी खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठ्या करायच्या नाहीत, अशा मध्यम स्वरूपाच्या करायच्या आहेत। तर आता ही कैरी आपण शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी पॅन मध्ये मी कैरी घातली। कैरी बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। कैरी थोडीशी मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। म्हणजेच 1.5 ते 2 मिनिटं इतकी शिजवली तरीही चालेल, कारण कैरी पिकलेली आहे, लवकर शिजेल। आता वाटण पाहूया। मुठभर कोथिंबीर घेतली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 2 तुकडे आल्याचे घेतले आहेत। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी कमी तिखटवाली मिरची घेतली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। तर इथं मी सुका नारळ पाण्यामध्ये भिजत घातला होता। तर इथे पहा, आपला नारळ अशा पद्धतीने तयार झाला आहे, सुकं खोबरं ओलसर झालं आहे। जर का तुम्हाला याऐवजी ओलं खोबरं वापरायचं असेल तरीही चालेल। आता इथे पहा, कैरी आपली छान शिजवून तयार झाली आहे। थोडीशी थंड झाली की नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरला छानसर असं बारीक वाटून घ्यायचं आहे, एकदम फाईन असं आपल्याला हे वाटायचं आहे। वाटताना पाण्याची गरज लागली तर पाणी देखील घालायचं आहे। इकडे कढई ठेवली आहे गॅसवरती मी, यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे। यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातल्या, यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आवडीप्रमाणे। यानंतर 2 ते 3 चिमूट यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग सुरुवातीलाच घालायचं नाही, नाहीतर हिंग करपलं जातं। आता आपली फोडणी छान परतली गेली आहे। आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली कैरी व वाटण यामध्ये घालायचं आहे। हे घातल्यानंतर आता हे आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त परतवत बसायची गरज नाही, कारण आपण कैरी छान शिजवून घेतली आहे। थोडासा याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, हे छान परतवून झालं। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, खूप जास्त हळद घालायची नाही, अर्धा चमचा हळद घातली। आता हे आपल्याला थोडंसं परत परतवून घ्यायचं आहे। तर आता वाटण परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर कैरी शिजवून जे पाणी राहिलं होतं ते मी पाणी यामध्ये घातलं। यानंतर यामध्ये मी 2 मध्यम छोट्या आकाराचे ग्लास भरून इतकं पाणी घातलं आहे। तर कढी मी थोडीशी हलकीशी घट्टसर ठेवणार आहे, खूप जास्त पातळ ठेवायची नाही। जर का तुम्हाला ही कढी पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवलं तरीही चालेल। आता यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। जर का तुम्हाला साखर घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ घातलात तरीही चालेल। साखर घातल्यानंतर थोडीशी कढी ढवळली, कढीला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। कढी आपल्याला ढवळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे। खूप हाय फ्लेमवरती ही कढी आपल्याला उकळवून घ्यायची नाही। आता सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ अगोदरच घालायचं नाही, सर्वात शेवटी घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर कढी छान आपल्याला उकळवून घ्यायची आहे थोडा वेळासाठी, खूप जास्त उकळवायची नाही। तर तयार झाली आपली गरमागरम आंबट गोड चवीची कढी। तर बनवायला खूप सोपी आहे, चवीला म्हणाल तर अतिशय अतिशय भन्नाट लागते। एकदा नक्की करून पहा, खूप खूप सोपी रेसिपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा। चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व आजची दाखवलेली आंबट गोड कढी
नक्की ट्राय करा. धन्यवाद.